अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक. आपण जर योग्य निर्णय घेतला नाही तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. या देशात लोकशाही राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्या ठिकाणी पुसलं जाईल, बदललं जाईल. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण या पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये जमलेलो आहोत. मला आठवतंय या औद्योगिक नगरीची सुरुवात, पहिला कारखाना हिंदुस्तान अँटीबायोटिक्स असेल, टाटाचा असेल, काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये तो पाया रचला गेला होता आणि आज एक प्रचंड मोठी या ठिकाणी औद्योगिक नगरी उभी राहिलेली आहे. लाखो लोकांना रोजगार देणारी, फक्त पुण्यातल्या नाही तर देशातल्या सगळ्या लोकांना रोजगार देणारी नगरी बनलेली आहे. मित्रांनो, आज नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये प्रचंड मोठं बेरोजगारीचं भूत आपल्या मानगुटावर उभं बसलेलं आहे. नरेंद्र मोदींना या देशाची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही. काही चुकीचे निर्णय घेतले. नोटबंदी, जीएसटी, अचानक कोविड मध्ये केलेले लॉकडाऊन, अचानक बदललेले शेतकऱ्याचे कायदे आणि त्यामुळे झालेलं आंदोलन, अर्थव्यवस्था धीमी पडलेली आहे. नरेंद्र मोदींना सरकार चालवायला पैसे नाहीत, पगाराला पैसे नाहीत, पेन्शनला पैसे नाहीत, म्हणून आज प्रचंड मोठं कर्ज आपल्या देशावर उभारलेलं आहे. मनमोहन सिंग गेले तेव्हा 55 लाख कोटीचं कर्ज आज 200 लाख कोटीवर गेलेलं आहे. तरी पण देश चालत नाही. म्हणून डिझेल पेट्रोलवर प्रचंड कर लावून महागाई वाढवलेली आहे. 32 लाख कोटी डिझेल पेट्रोलच्या करांनी मोदींनी गोळा केले, तरी पण भागत नाही. म्हणून सरकारी उद्योग विक्री करायचं चाललेलं आहे. एअर इंडिया विकली, 6 आंतरराष्ट्रीय विमानतळ विकली, आज LIC ची विक्री करायची तयारी चाललेली आहे. आज भारत पेट्रोलियमची विक्री चालली आहे. सगळं विकून टाकायचं चाललेलं आहे. म्हणून मित्रांनो, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जो आर्थिक विकास दर होता तो राहिला असता, तितक्याच गतीने जर नरेंद्र मोदींनी विकास केला असता तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था 5व्या नाही तर 3ऱ्या क्रमांकावर असते. हे सरकारचे आकडे आहेत. आणि म्हणूनच आज देशामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. मित्रांनो, ही निवडणूक 5 मुद्द्यावर लढली जाते. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याची अडचण, शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकऱ्याच्या मालाला भाव न मिळवून देण्याचं मोदींचं कारस्थान, त्याचबरोबर प्रचंड मोठा भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार निवडणूक रोख्याच्या माध्यमातून उघडकीस आलेला. सुप्रीम कोर्टाला दखल द्यावी लागली आणि निवडणूक रोख्याचं सगळं गौडबंगाल बंद करून टाकावं लागलं. पण त्या आर्थिक भ्रष्टाचाराबरोबरच नैतिक आणि राजनैतिक भ्रष्टाचार, निवडून आलेले सरकार पाडायची, महाराष्ट्राचे राजकारण झालं. शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. साम दाम दंड भेद, 50 खोके, काय चाललेलं आहे? आमदारांची खरेदी विक्री चाललेली आहे. आणि नैतिक भ्रष्टाचार कोणी केला? महाराष्ट्रात जे घडलं ते नरेंद्र मोदींच्या मान्यतेने झालं, त्यांच्या राजाश्रयामुळे झालं. त्यांनी पुरवलेल्या सर्व साधन सामुग्रीच्या माध्यमातून झालं. मग गुजरात सरकार असेल, आसाम सरकार असेल, गोवा सरकार असेल, या सगळ्या भाजपच्या सरकारने शिवसेनेमध्ये फूट पाडण्याकरता मदत केली आहे. त्याला आशीर्वाद होता नरेंद्र मोदींचा. अरे तुम्ही आश्वासन दिले होते की न खाऊंगा न खानी दूंगा. जगातलं सर्वात भ्रष्ट सरकार आज नरेंद्र मोदी चालवत आहे. मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं की पिंपरी चिंचवडी सगळी महाराष्ट्रातली नव्हे देशातली भ्रष्ट कॉर्पोरेशन ठरलेली आहे. काय शेवटी तिथं मालकच दिल्लीत बसून जर इतका मोठा भ्रष्टाचार करत असतील
तर खालचे मग विधानसभा काय कॉर्पोरेशन काय. पण मित्रांनो आपल्याला हे सगळं बदलायचंय. दिल्लीमध्ये सत्तांतर करायचं आणि सत्तांतर झालं नाही तर आपल्या संविधानाला धोका आहे. नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही. आज लाखो तरुण युवक सुशिक्षित युवक नोकरीच्या शोधात बेरोजगार फिरत आहेत. महागाईमुळे कंबरट मोडलंय. घरातल्या गृहिणीला घर चालवता येत नाही, घर मालकाला पैसे पुरवता येत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या वर तर मोदी अक्षरशः सूड घेत आहेत. कारण मोदींनी जे 3 कृषी कायदे केले ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावे लागले. अक्षरशः या देशातील शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींचा नाक मातीत घासलं, त्यांचा अपमान झाला. म्हणून आता तबंत तुम्ही शेतकऱ्यांच्यावर बदला घेताय. जरा शेतकऱ्याला शेतीमालाला चांगला भाव आला की निर्यात बंदी, साखरेवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी. कांद्याचा दर 40 रुपये किलो होता, मोदींनी निष्ठुरपणे निर्यात बंदी केली आणि दर आला 6 रुपये. कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं. आज 2 दिवसापूर्वी निर्यात बंदी उठवलेली आहे. पण एका बाजूला निर्यात बंदी कांद्यावरची उठवली आणि दुसऱ्या बाजूला कांद्यावर 40% निर्यात कर लावलेला आहे. कुणाच्या खिशात जात आहे त्यात निर्यात कर. तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या हातातनं त्याने कष्टाने कमवलेले पैसे त्याला मिळू देत नाही. तुम्ही 40% ते खिशातले पैसे काढून सरकारकडे घेताय का? फक्त शहरी उपभोक्त्यांना स्वस्तात हे सगळं मिळावं. शेतकरी मेला तरी चालेल. शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन तुम्ही हे काही पुरं केलं नाही. आणि म्हणून या 5 मुद्द्यावर या देशातली निवडणूक चाललेली आहे. आणि त्यामुळे देशातला शेतकरी, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेली गृहिणी या सरकारला पाडणार आहे. मोदींच्या विरोधात एक प्रचंड लाट निर्माण झालेली आहे. ती कुठल्या पक्षाच्या बाजूने कदाचित नसेल पण मोदींच्या विरोधात आहे. मोदींना खाली खेचण्याकरता आज जनता सज्ज झालेली आहे. काँग्रेस पक्षानं एक अत्यंत उत्कृष्ट जाहीरनामा आपल्याला दिलेला आहे. आश्वासनं दिलेली आहेत. 5 घटकांना न्याय दिलेला आहे. युवक, महिला, शेतकरी, कामगार, या ठिकाणी नगरीमधले कामगार तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि सामाजिक न्याय. प्रत्येक घटकांना 5-5 आश्वासनं दिलेली आहेत. मी ते सगळे तुम्हाला सांगत नाही. अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा काँग्रेस पक्षानं दिलेला आहे. तो जाहीरनामा मी पूर्ण करणार. उद्या दिल्लीमध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कर्नाटकामध्ये लोकांना आश्वासन दिलं तर मी पूर्ण करून दाखवलं. तेलंगणाने पूर्ण केलं. आज देशाच्या जनतेला दिलेलं आश्वासन देखील आम्ही पूर्ण करणार आहे. येत्या 4 जूनला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या 4 जूनला सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या ठिकाणी उद्धवजींना ऐकायला आलेले आहेत. उद्धवजींच्या पाठीमध्ये सुरा भोकसणाऱ्यांना आज त्यांना वाटतंय की इतके आमदार आमच्याबरोबर आले, सत्तेचं बली खाण्याकरता ते गेले. पण त्या आमदारांना ज्या मतदारांनी निवडून दिले ते मतदार तुमच्या मागे फरफरट गेले नाहीत. ते मतदार तुझ्या 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मतदारांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आमदारांच्या त्यांनाही लक्षात येईल, खासदारांना लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेला फितुरी, गद्दारी, विश्वासघात हे महाराष्ट्राच्या जनतेची प्रकृती नाही आहे, स्वभाव नाही आहे. आणि त्यामुळं उद्या जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा त्या संजू भैयांना तुम्ही निवडून द्या. प्रचंड बहुमताने निवडून द्या. एक चांगला खासदार लोकसभेमध्ये पाठवा. नरेंद्र मोदींचा पराभव करा. उद्धवजींचे हात बळकट करा. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय हिंद.